स्वामी समर्थ. ज्याला कोणा मनापासून स्वामींची सेवा भक्ती करायची इच्छा असेल त्याने फक्त एकच ध्येय लक्षात ठेवायचं की ह्या भौतिक गोष्टींमध्ये न अडकता फक्त स्वामींचा जप करायचा, स्वामींचं नामस्मरण करायचं. कारण ह्या कलियुगात तारणारे आपले स्वामी महाराजच आहे. त्यामुळे आपण जिथे कुठे असाल किंवा जिथे तुम्ही राहत असाल, ज्या ठिकाणी अडकले असाल, ज्या ठिकाणी तुम्ही राहत असाल किंवा तुम्ही उठता बसता ऑफिसमध्ये कुठं पण कामाला, तर स्वामींचं नामस्मरण नेहमी करत राहा. त्यामुळे तुम्हाला आपोआप मार्ग सापडत जाईल. कारण भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे स्वामींचं अभयवचन आहे. त्यामुळे ह्या वचनांवर तुम्ही विश्वास ठेवून स्वामींचं नामस्मरण करत राहा. जेवढं होईल तेवढं शक्य तुम्ही नामस्मरण करत राहा. त्यामुळे आपलंसुद्धा प्रारब्धाची तीव्रता कमी होते. म्हणजे प्रारब्ध आपल्या खूप असतं, कारण आपल्याला प्रारब्धामध्ये खूप त्रास असतो, तो कमी होतो. त्यामुळे आपलं भविष्य हे आपल्याला सुखाने आनंदाने आपल्याला अनुभवायला मिळतं. त्यामुळे सुख हे अनुभवायचं असतं, आनंदसुद्धा अनुभवायचा असतो, फक्त दुःख भोगावं लागतं. त्यामुळे महाराजांच्या नामस्मरणात कायम राहा आणि हे दुःख आपोआप आपलं कमी होतं. त्यामुळे महाराजांच्या इच्छेत इच्छा मिळवून राहा. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आणि सर्वांनी काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ.